बनवणार आहे सांडग्याचं कालवण किंवा सांडग्याची भाजी। तर त्यासाठी मी ते सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, कारण थोडे शेंगदाणे टाकले तर आपली भाजी छान होईल। जास्त शेंगदाणे जर टाकले तर भाजीला चव जास्त लागत नाही, त्यामुळे मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या चवीनुसार ही शेंगदाणे घालू शकता। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आता मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे। आता तो आपण तेलामध्ये भाजूया। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये कांदा आहे तसाच घालून घेतलेला आहे, अजून त्याच्यामध्ये तेल ओतलेलं नाही, कारण असं केल्याने कांदा लवकर भाजतो। आता मी तेल ओतलं आहे साधारण 1-2 मिनिटानंतर, आणि गॅस मी मीडियमच ठेवणार आहे। आता नीट हलवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही याआधी कधी सांडग्याची भाजी केली आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी आपल्या चॅनलवर डेली व्हिडिओज अपलोड करते, तुम्ही नक्की पहा। आणि तुम्हाला जर खूपच फास्ट रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही 2x स्पीडवरही पाहू शकता। आणि मी इथे 2 कांदे कापून घेतलेले होते, आणि आता मी थोडीशी इथे कस्तुरी मेथीही टाकलेली आहे कांद्यामध्ये। आता कांदा नीट भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत करपूस भाजत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही। आणि तुम्हाला नेक्स्ट आपल्या चॅनलवर कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता इथे कांदा भाजल्यानंतर मी ते सांडगे घालून घेत आहे। मी सर्व पुडी इथे घालून घेणार आहे। आणि तुम्हाला जर सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी पाहायची असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आता ते नीट मिक्स करून घ्यायचे आहे। सांडगे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। साधारणपणे 4 ते 5 मिनिटे सांडगे भाजून घ्यायचे आहेत। आणि सांडगे जर तुम्ही बिना भाजताच टाकले तर ते अजिबात छान लागत नाही कालवण त्याची, त्यामुळे मी नेहमी असंच करते। आणि सांडगे खूपही भाजायचे नाहीत, नाहीतर ते कडक होतील। एकदम मीडियमच गॅस आहे इथे माझा, आणि मी मीडियम सांडगे भाजून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार चटणी घालून घ्या। चटणी तेलामध्ये घातल्याने आपल्या भाजीला चांगला कलर येतो। मी इथे 2 चमचे आता नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता इथे पाणी ओतून घ्यायचं आहे। मी 1 तांब्या पाणी ओतणार आहे। तुम्हाला जर थोडंसंच कालवण बनवायचं असेल तर तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं पाणी ओतू शकता। मी इथे खूप घट्ट किंवा खूप पातळही कालवण करणार नाही, मी मीडियमच कालवण करणार आहे। आणि आता इथे 10 ते 15 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि तुम्ही पाहू शकता साधारणपणे आता 4 मिनिटे झालेले आहेत आणि आपली भाजी कशी उकळत आहे। त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे।
आणि थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे. आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे. साधारणपणे 10 ते 15 मिनटात तुम्हाला ही भाजी बनवता येईल. आणि गाईज, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.